जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसमोर जो अश्व असतो तर त्या अश्व आपण पाहतोय की अतिशय महत्त्वाचं स्थान या अश्वाला दिलं जातं। असं म्हटलं जातं की स्वतः तुकोबाराया हे या पालखी जेव्हा पुढे मार्गस्थ होते तेव्हा मार्गस्थ होत असताना वारकऱ्यांसोबत हे स्वतः तुकोबा महाराज या अश्वावर बसलेले असतात आणि अश्वावर आरूढ होऊन हे या पालखीमधून येत असतात। जे पालखीचे हे आहेत, ज्यांचा हा अश्व आहे त्या अश्वाचे मानकरी जे आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगाल, हे अश्वाला अतिशय महत्त्वाचं स्थान असतं पालखीमध्ये, कशा पद्धतीने निवड केली जाते आणि ह्या अश्वाचं नाव काय आहे आणि कशा पद्धतीने निवड झाली? ही निवड काय आमची परंपरा आहे। जवळजवळ 40-50 वर्ष झालं ही अश्वाची परंपरा चालू आहे। त्या अश्वाचं नाव बलराज आहे। आजपर्यंत ही अश्व आता 5 वर्ष झालं ही सेवा करतोय। ह्याच्या अगोदर शौर्य होता, त्याच्या अगोदर श्यामा म्हणून एक घोडा होता। म्हणजे असं वय झालं की घोडा असं थोडा काय वय मर्यादा काय असते? वय मर्यादा घोड्याची एक 20 ते 25 वर्ष असते। एक घोडा साधारणपणे 18-19 वर्षापर्यंत वारी करू म्हणजे करतो। तिथनं बरं घरी असं सांभाळतो आम्ही। आता सकाळपासून तुम्ही काय काय तयारी केली आहे? म्हणजे इतकं छान सगळं त्याला काय काय परिधान केलेलं आहे अश्वाला, काय काय केलेली आहे तयारी आणि खायला काय दिलेलं आहे आणि कशा पद्धतीने हे सगळं? सकाळी 4 वाजल्यापासून त्याला खुराक देणं चालू आहे। सकाळ परत 5 त्याला धुवून वगैरे सगळं व्यवस्थित मुरकी वगैरे सगळं लावून सजावट केली। आता म्हणजे एवढे वारकरी असतात, त्या वारकऱ्यांसोबत जेव्हा हा अश्व जात असतो, चालत असतो, तेव्हा कशा पद्धतीने काळजी घेतली जाते, कशी तयारी केली जाते? म्हणजे तो ज्या पद्धतीने ज्या याच्यामध्ये स्पीडमध्ये माणसं वारकरी चालतात त्याच स्पीडमध्ये अश्व पण चालत असतो, कसं हे सगळं मॅनेज करतात? हा घोडा वारीच्या अगोदर 2-2.5 महिने ट्रेनिंगला म्हणजे सरावात असतो। त्या प्रकारे पूर्ण शिस्तप्रिय त्याला आम्ही बनवतो की जेणेकरून कुणाला इजा होऊ नये आणि कुणाला हे होऊ नये, लात वगैरे काय म्हणून एकदम शिस्त पद्धतीने चालावं अशा प्रकारे मी तयार करत असतो। या अश्वाचं काय नाव आहे? या अश्वाचं नाव बलराज। नक्कीच। तर संत तुकाराम महाराज जे आहेत तर त्यांच्या पालखी सोहळ्याला हा जो आपल्याला अश्व आहे तर तो दिसतोय। हा अश्व पुढेच असणार आहे आणि त्यांच्या मागे ही संपूर्ण पालखी जाणार आहे। आपल्याला माहिती आहे अतिशय महत्त्वाचं स्थान असतं, महत्त्वाचा मान असतो आणि ज्या पद्धतीने वारकरी चालत असतात वारीमध्ये त्या पद्धतीनेच हे अश्व जे आहेत तर ते सुद्धा चालत असतात आणि त्यांना एक महत्त्वाचं स्थान असतं। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे।